श्रोते हो, 6 डिसेंबर म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाच्या दरम्यान किंवा जेव्हा महापरिनिर्वाण झालं तर बाबासाहेबांची शेवटच्या काळामध्ये नेमक्या काय घडामोडी घडल्या, कशा पद्धतीनं बाबासाहेबांचं तो सगळा दिनचर्या काय होती हे आपण जाणून घेणार आहोत. याच लेखाद्वारे किंवा या आर्टिकलमधनं आपण महामानवाला कोटी कोटी प्रणाम देखील करत आहोत. श्रोते हो, रविवार 2 डिसेंबरला नानकचंद रत्तू सकाळी नेहमीप्रमाणे 7:15 आले. तेव्हा बाबासाहेब बिछाण्यात पडून राहिले होते. नानकचंद रत्तू म्हणजे बाबासाहेबांचा हा स्वीय सहाय्यक. बाबासाहेबांचं जे काही लिखाण व्हायचं या लिखाणाचं टंक लेखनाचं काम नानकचंद रत्तू करायचे. त्याला पाहताच बाबासाहेब म्हणाले, आलास वेळेवर, आज आपल्याला खूप काम करायचे आहे. ते बिछाण्यातून उठले, चहा घेतला व कार्ल मार्क्सचे 10 कॅपिटल या ग्रंथातील मजकूर परत डोळ्याखालू घालून बुद्ध अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या लेखनासाठी बसले आणि नानकचंदला टाईप करायला देत होते. हे काम संध्याकाळपर्यंत चालले. दिनांक 4 डिसेंबरला बाबासाहेब सुमारे 8:45 म्हणजेच 8:45 उठले. सकाळी सुमारे 11 वाजता बाबासाहेबांना भेटायला जैन धर्माचे काही लोक आले. त्यांनी याबाबतीत विचार विनिमय करावा अशी विनंती केली. बाबासाहेब त्यांना म्हणाले, यासंबंधी आपण उद्या रात्री 8:30च्या नंतर चर्चा करू. 5 डिसेंबर 1956ला नानकचंद ऑफिस सुटल्याबरोबर बाबासाहेबांच्या बंगल्यावर आले. तसा बाबासाहेबांचा नोकर सुदाम याने त्यांना फोन केला होता. बाबासाहेबांना झोप लागत नव्हती, ते अस्वस्थ होते. अशा परिस्थितीतही बाबासाहेब मधून मधून बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचा मजकूर लिहित होते. 3-4 कागद लिहून झाले होते तेव्हा नानकचंद संध्याकाळी 5:30 वाजता आले. त्यावेळी बाबासाहेबांचा चेहरा म्लान झालेला होता व ते अस्वस्थ असलेले त्याला दिसले. त्यांनी नानकचंदला लिहिलेले कागद टाईप करण्यास दिले. त्यानंतर काही वेळ गेल्यावर संध्याकाळी बाबासाहेब डोळे मिटून हळू आवाजात बुद्धम शरणम गच्छामी त्रिशरण म्हणू लागले. नंतर त्यांनी नानकचंदला बुद्ध भक्तिगीते ही रेकॉर्ड लावायला सांगितली व त्या गीतांबरोबर आपणही गुणगुणू लागले. नोकरांनी जेवण आणले तेव्हा बाबासाहेब म्हणाले, जेवणाची इच्छा नाही. परंतु नानकचंदने आग्रहाने जेवावयास उठवले. डायनिंग हॉलच्या दोन्ही बाजूंना भिंतीच्या कडेने ग्रंथांची कपाटे ओळीने लावलेली होती. त्या ग्रंथांच्या कपाटांना पाहत पाहत बाबासाहेबांनी एक दीर्घ निश्वास सोडला आणि हळूहळू चालत डायनिंग टेबलपाशी गेले. इच्छा नसतानाही 2 घास खाल्ले. नंतर नानकचंदला डोकीला तेल लावून मसाज करायला सांगितले. मसाज संपल्यावर ते काठीच्या साह्याने उभे राहिले आणि एकदम मोठ्यांदा म्हणाले, चल उचल कबीरा तेरा भव सागर डेरा. त्यावेळी ते फार थकलेले दिसत होते. चेहराही एकदम निस्तेज झाला होता. त्यांना झोप येऊ लागली तेव्हा नानकचंदने जाण्याची परवानगी मागितली. ते म्हणाले, जा आता, पण उद्या सकाळी लवकर ये. लिहिलेला मजकूर टाईप करावायचा आहे. नानकचंद निघाले तेव्हा रात्रीचे 11:15 वाजले होते. 6 डिसेंबरला नानकचंद सकाळी नेहमीपेक्षा उशिराच उठले. ते सायकल बाहेर काढतात तोपर्यंत तर दारावर सुदाम उभा राहिला आणि म्हणाला, माईसाहेबांनी तुम्हाला लागलीच बोलावलं आहे. नानकचंद तसेच निघाले. त्यांनी सुदामाला विचारले, एवढ्या घाईने का बोलावले आहे? आणि बंगल्यावर पोहोचल्यावर ते बाबासाहेबांच्या बिछाण्याजवळ गेले आणि म्हणाले, बाबासाहेब मी आलोय. असे भांबावून मोठ्यांदा ओरडले. साहेबांच्या अंगाला हात लावला. त्यांना ते गरम असल्याचा भास झाला म्हणून ते छातीचा मसाज करू लागले. ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला. हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. तेव्हा कळून चुकले की बाबासाहेबांच्या जीवनाचा प्रचंड ग्रंथ आटोपलेला आहे. बाबा गेल्याचे पाहून नानकचंद मोठ्यांदा रडू लागले. बंगल्यातील सर्वजण गोळा झाले. माळ्याने तर बाबासाहेबांच्या पायावर लोळण घेतली आणि तोही रडू लागला. पुढची व्यवस्था करायची म्हणून नानकचंद यांनी 9 वाजता फोन करण्यास सुरुवात केली व सर्वांना ही बातमी कळविली आणि बाबासाहेबांचा पार्थिव देह मुंबईस राजगृह येथे विमानाने आणण्यात येणार आहे ही बातमी मुंबईतील लोकांना कळली. तेव्हा लोकांची थवेच्या थवे विमानतळाकडे जाऊ लागले. दिल्लीहून बाबासाहेबांचा पार्थिव देह घेऊन विमान निघाले. सांताक्रूज विमानतळावर रात्री उतरले. तिथे आधीच सगळी व्यवस्था करण्यात आली होती. अँब्युलन्स विमानतळावरून राजगृहाकडे जाण्यास निघाली.
हजारो लोक थंडीत कुडकुडत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हातात हार घेऊन व डोळ्यात अश्रूंना वाट करून देत उभे होते. वंदना घेत घेत अँब्युलन्स हळूहळू चालत राजगृहाला आली. तेव्हा राजगृहापुढे जमलेल्या लाखो लोकांच्या तोंडून एकच आर्त स्वर निघाला, बाबा, आणि ते रडू लागले. स्त्रियांचा आक्रोश तर विचारायलाच नको. मातांनी आपली मुले बाबांच्या चरणावर घातली, काहींनी भिंतीवर डोकी आपटली, कित्येक जणी मूर्छित पडल्या. हिंदू कॉलनीतील सवर्ण हिंदूंना बाबासाहेबांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत 3-3, 4-4 तास उभे राहावे लागले. हिंदू कॉलनीतील लोकांनी आमच्या वस्तीतील ज्ञानियांचा राजा गेला, आमच्या हिंदू कॉलनीचे भूषण हरवले असे उद्गार काढले. एवढी जरी गर्दी तेथे जमली होती तरी लोक अत्यंत शिस्तीने अंत्यदर्शनासाठी उभे होते. बाबांचा पार्थिव देह राजगृहात आणल्यानंतर बौद्ध भिक्षूंनी धार्मिक विधी पार पाडला. हा विधी अत्यंत साधा होता. नंतर बाबासाहेबांच्या पार्थिवावर पावित्र्य निदर्शक अशी शुभ्र वस्त्रे चढविण्यात आली. पार्थिव देवाजवळ असंख्य मेणबत्त्या लावण्यात आल्या. त्यांच्या उशाला बुद्धांची एक मूर्ती होती. दुपारी 1 वाजेपर्यंत सुमारे 2 लाख लोकांनी अंत्यदर्शन घेतले. बाबासाहेबांच्या दुःखद निधनामुळे सुमारे 2 लाख कामगारांनी हरताळ पाळला. त्यामुळे 25 कापड गिरण्या पूर्णपणे बंद होत्या. अनेकांनी आपली दुकाने बंद केली. शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी देखील हरताळात भाग घेतला होता. एका शृंगारलेल्या ट्रकवर बाबासाहेबांचा पार्थिव देह ठेवण्यात आला. त्यामागे बुद्धांची मूर्ती ठेवण्यात आली होती. त्यांच्या शेजारीच पुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर व पुतणे मुकुंदराव बसले होते. मिरवणुकीची लांबी सुमारे 1.5 ते 2 मैल होती. किमान 10 लाख लोकांनी भारताच्या या बंडखोर सुपुत्राचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती. एवढी मोठी प्रचंड गर्दी, पण बेशिस्त वर्तनाचा एकही प्रकार कुठे घडला नाही. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेबांची अंत्ययात्रा निघाली. परळ नाक्यापासून मिरवणूक एल्फिन्स्टन रोडकडे निघाली तेव्हा जिकडे तिकडे माणसांशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते. बरोबर दिनांक 7 डिसेंबर 5 वाजता महायात्रा दादरच्या चौपाटीवर आली. डॉक्टर बाबासाहेबांच्या शवाला अग्नी देण्यासाठी भागेश्वर स्मशानभूमीतच समुद्राच्या बाजूच्या भिंतीलगत एक वाळूचा प्रचंड चौथरा तयार करण्यात आला होता. बाबांचे शव ट्रकच्या खाली उतरविण्यात आले. मेणबत्त्यांचे तपके घेतलेले 4 भिक्षू पुढे होते. बाबासाहेबांचे शव सर्वांना दिसेल अशा प्रकारे एका उंच व्यासपीठावर ठेवण्यात आले. मुंबई सरकारतर्फे बाबांच्या पार्थिव देहाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुंबईतील व बाहेरगावची अनेक प्रमुख मंडळी उपस्थित होती. भिक्षूंनी धार्मिक विधीस प्रारंभ केला. ते करुण दृश्य पाहताना अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांचा हा विधी आनंद कौसल्यायन यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. यानंतर बाबासाहेबांचे शव चंदनाच्या चितेवर चढविले आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या पार्थिव शवाला सशस्त्र पोलीस दलाने त्रिसर बंदुकीने बार काढून मानवंदना दिली व बिगुलाच्या गंभीर स्वरात त्यांच्या देहाला पुत्र यशवंतराव यांच्या हस्ते सायंकाळी 7:15 वाजता अग्नी देण्यात आला. बाबासाहेबांच्या शवाला अग्नी देताच त्यांचे आप्त स्वकीय यांना संयम आवरता आला नाही. ते चितेकडे धावले, ओक्साबोक्सी रडू लागले व त्यांनी पुन्हा बाबांचे शेवटचे दर्शन घेतले आणि काही क्षणात बाबासाहेबांचा पार्थिव देह कायमचा आनंदात विलीन झाला. रविवार दिनांक 9 सकाळी 8 वाजता दादर चौपाटीवर विस्तीर्ण वाळूच्या पटांगणात जाहीर शोकसभा झाली. अध्यक्ष भदंत कौसल्यायन हे होते आणि अनेक वक्ते उपस्थित होते. अनेकांची भाषणे झाली. श्रीमती रेणू चक्रवर्ती यांनी भाषणात हे उद्गार काढले. आम्हा तरुण सभासदांना डॉक्टर आंबेडकर यांच्या सानिध्यात राहण्याचा, अगर त्यांच्याबरोबर काम करण्याचा सुयोग मिळाला नाही. डॉक्टर आंबेडकर यांनी राज्यघटना व हिंदू कायद्याची संहिता जी मूळ तयार केली होती ती उत्कृष्ट होती आणि जोपर्यंत या 2 कृती भारतात अस्तित्वात राहतील तोपर्यंत आंबेडकरांच्या अद्वितीय बुद्धिमत्तेचा व कर्तृत्वाचा स्मृतिदीप भारतात तेवत राहील. हिंदू समाजातील पीडित व दलित लोकांना त्यांनी ज्ञानाची संजीवनी पाजून जिवंत केले आणि आपल्या मानवी हक्कांसाठी लढण्यास उभे केले. त्याचप्रमाणे त्यांनी पददलितांबद्दलची वरिष्ठ गर्वाची दृष्टी बदलून टाकली. हे त्यांचे अनुपम थोर राष्ट्रकार्य होय. त्यानंतर आचार्य आत्रे यांनी सुद्धा भाषण केले. या महान नेत्याच्या मृत्यूने मृत्यूचीच कीव वाटू लागली आहे. मरणानेच आज आपले हसू करून घेतले आहे. मृत्यूला काय दुसरी माणसे दिसली नाहीत? मग त्याने इतिहास निर्माण करणाऱ्या एका महान जीवनाच्या या ग्रंथावर, इतिहासाच्या एका पर्वावरच का झडप घातली?
भारताला महापुरुषांची वाण कधी पडली नाही, परंतु असा युगपुरुष शतकात तरी होणार नाही. झंझावाताला मागे सारणारा, महासागराच्या लाटांसारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता. जन्मभर त्यांनी बंड केले. आंबेडकर म्हणजे बंड, असा बंडखोर शूरवीर बहादूर पुरुष आज मृत्यूच्या चिरनिद्रेच्या मांडीवर कायमचा विसावा घेत आहे. त्यांचे वर्णन करण्यास माझ्याकडे शब्द नाहीत. महामानवास माझे त्रिवार अभिवादन व कोटी कोटी प्रणाम.